विद्यार्थींनो, आज आपण इथे विपणन व्यवस्थापन बघणार आहोत। हे आपलं दुसरं लेक्चर आहे। पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विपणनचा अर्थ, परिभाषा आणि विपणनचे महत्त्व जाणून घेतलेले आहेत। आता यावेळेला मी तुम्हाला संकल्पनापासून सुरुवात करणार आहे। तर विपणनच्या संकल्पना तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत। त्यात तुम्हाला एक पारंपरिक संकल्पना आणि दुसरी म्हणजे आधुनिक संकल्पना। विपणन हे खूप एक व्यापक कार्य आहे। त्यांच्या त्यात समाविष्ट होणारे विविध कार्य कोणते हे पण आपण जाणून घेऊया आज। आणि दुसरं म्हणजे विपणनचे फायदे आणि त्याची मर्यादा। तर आपण सुरू करूया पारंपरिक संकल्पना। तर ही संकल्पना उत्पादन विमुख होती, म्हणजे या संकल्पनेत उत्पादनावर खूप जास्त भर टाकला जात होता। वस्तूचं उत्पादन हे प्रमुख कार्य मानले जात होतं। विविध वस्तूंचं उत्पादन करून त्याच्यावर त्याची जास्तीत जास्त विक्री कशी होईल यावर जास्त भर टाकला जात होता। तसंच जास्तीत जास्त विक्रीमुळे जास्तीत जास्त नफा कसा कमवता येणार, कसा घेता येणार यावरही भर टाकला जात होता। पण आधुनिक संकल्पना अशी नाही आहे। आधुनिक संकल्पना ही ग्राहक विमुख आहे। या ग्राहकांच्या गरजा जाणून घेऊन त्यांना लागणारे वस्तू व सेवांचं अध्ययन करून त्यांचं नियोजन करून त्यांना कुठल्या वस्तूंची खरंच गरज आहे, बाजारात कुठल्या वस्तू आणि सेवांची खरंच मागणी आहे याचा संशोधन घेऊन याचा मुख्य पूर्ण अभ्यास करून त्यानंतरच कुठलीही वस्तूचं उत्पादनाकडे आपण वळू देतो। आणि ही जी संकल्पना आहे ही नफ्यापेक्षा जास्त ग्राहकांवर आपण इथे नफ्यापेक्षा जास्त ग्राहक मिळवण्यासाठी आपण इथे केल्या जाते। तर विपणनमध्ये सगळ्यात आजच्या काळाची जी गरज आहे ती म्हणजे फक्त वस्तू उत्पादन करून बाजारपेठेपर्यंत पुरवणं हे मर्यादित हे एवढंच कार्य नव्हे, तर तुम्हाला ती तुमची जी ग्राहक आहे ती टिकवता आली पाहिजे। नवीन ग्राहकाला आपल्याकडे ओढता आलं पाहिजे। आणि जर तुम्ही बाजारपेठेत जास्तीत जास्त आपली वस्तू तिथे द्याल किंवा ठेवाल आणि जर ग्राहकांनी जर तुमच्या वस्तू निवड करण्यात आपली इच्छा दाखवली तर ते आजच्या संकल्पनेत जास्त म्हणजे सगळ्यात जास्त फोकस किंवा केंद्रबिंदू हे ग्राहक आहे। ठीक आहे, ग्राहकांना काय हवं काय नको आहे, आज त्यांच्या गरजा काय, आज त्यांच्या खूप काही गोष्टी आहे। जसं वेळ काळ बदलली की लोकांच्या गरजा बदलतात, लोकांच्या आवडीनिवडी बदलतात। या सगळ्यांचा अभ्यास करूनच आजच्या काळात आपण उत्पादनाकडे वळतो। आज जे पण आणि बाजाराचं संशोधन घेणं पण गरजेचं आहे। बाजाराचं संशोधन घेणं की बाजारात जे तुम्ही उत्पादन करणार आहे त्याच्याशी संबंधित किंवा तशाच काही वस्तू उपलब्ध आहे का, त्या लोकांना आवडल्यात का, त्यांना जर नाही आवडल्यात तर त्यांच्या मागचं कारण काय आहे, त्यांना अजून त्यात काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी आधुनिक संकल्पनात समाविष्ट केल्या जातात। तर या आधुनिक संकल्पनाच्या आधारावरच आज विपणन व्यवस्थेचे कार्य व उद्दिष्ट आपण जाणून घेणार आहे। पहिलं जे कार्य आहे ते आहे बाजारपेठेचं संशोधन करणं। जसं मी तुम्हाला सांगितलं की आधुनिक संकल्पना जी आहे त्याचं मेन केंद्रबिंदू म्हणजे ग्राहक आहे। ग्राहकांसाठी आपण वस्तू तयार करतो, त्याच्यामुळे ग्राहकांच्या आवडी निवडी गरजा या जाणून घेणं आणि त्या आधारावरच कुठली कधी आणि कशी कोणती वस्तू आपण उत्पादन करायची याचा निर्णय घेतला जातो। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी बाजारपेठेच्या संशोधनामध्ये समाविष्ट केल्या जातात। मी तुम्हाला एक उदाहरण देते। जसं मला आता एखाद्या उत्पादकाला एक नवीन मोबाईल बाजारपेठेत आणायचा आहे, तर त्याचं सगळे काही म्हणजे तो मोबाईल लोक खरंच घेतील का, त्यांना आवडेल का तो मोबाईल, मग बऱ्याचशा सगळ्याच गोष्टीवर यावर पूर्ण विचार विमर्श केला जातो आहे। त्याचे तशी नियोजन बनवले जाते, तशी प्लॅनिंग बनवली जाते। तर
तर ते होऊ शकतं की त्या मोबाईलला तुम्ही एक चांगली बॅटरी दिली आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलची जी बॅटरीची जी लाईफ आहे जी ती खूप दीर्घकाळ म्हणजे बऱ्याच वेळेपर्यंत चालते. पण त्याच्यासोबत सोबत मोबाईलचा आकार, त्याची स्क्रीन, त्याचा कॅमेरा कसा आहे, त्याच्यानंतर त्याचं मूल्य कसं आहे, बाजारपेठेत त्याला तुलना देणारे किंवा त्याच्याशी स्पर्धा करणारे असे किती प्रोडक्ट किंवा असे किती वस्तू आहे, तर या सगळ्यांचा विचार करूनच कुठलीही नवीन वस्तू बाजारात उपलब्ध करून देता येईल. तर या सगळ्या गोष्टीचं संशोधन करून आणि सगळी माहिती एकत्रित करून त्याचं मूल्य काय ठेवायचं, कसं ठेवायचं, ग्राहक ते मूल्य देण्यास तयार होणार की नाही होणार, या सगळ्या गोष्टीचा इथे विचार केला जातो या संशोधनात आणि नंतरच उत्पादनाकडे वळला जातं आणि उत्पादनाचा निर्णय घेतला जातो की कुठली वस्तू आपण उत्पादन करता येईल आणि ती ग्राहकांना आवडेल की नाही किंवा त्यांना काय आवडतं असलेली. जर तुम्ही ऑलरेडी कुठली तरी वस्तू जर तुम्ही उत्पादन करत असाल तर त्यात आपण काय चेंजेस केले पाहिजे, त्यात असं काय बदल केले पाहिजे की ते ग्राहकांना आपल्याकडे ओढावा घेईल आणि ग्राहक त्यांना विकत घेण्यासाठी तयार होतील. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच यात आपण उत्पादनाकडे वळतो. दुसरं जे विपणन व्यवस्थापनाचं काय आहे ते ध्येय निश्चितता. तो प्रत्येक कुठली पण उत्पादक किंवा कुठली पण कंपनी जेव्हा नवीन प्रोडक्ट किंवा तुमची वस्तू निर्माण करायचा निर्णय घेतो तर त्या एक ध्येय त्याचा आधीच निर्धारित केलेला असतो. त्या ध्येयाच्या म्हणजे त्या कंपनीचा किंवा मग त्या उत्पादकाचा जो ज्या ध्येयाच्या आधारावर त्यांनी बाजारात आपल्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहे त्या ध्येयाच्या आधारावरच त्यांनी त्या वस्तूंची विक्री व बाकीचे जी पॉलिसीज असतात, बाकीचे ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्या त्याच्यावर त्या ध्येय आधारावरच निश्चित केल्या जाते. नंतर नियोजनाची आखणी म्हणजे प्लॅनिंग. नियोजनाची आखणी म्हणजे कधी, काय, किती उत्पादन करणे, ते कुठल्या कुठल्या बाजारात पुरवता येईल, ज्याला आपण एक शब्द आहे टार्गेट मार्केट. त्या टार्गेट मार्केट म्हणजे तुम्ही कुठलं टार्गेट मार्केट केलं आहे, तुम्ही कुठल्या, जसं एखादी पेन्सिलचं जर आपण उत्पादन केला तर त्याला आपण एक टार्गेट मार्केट कोण आहे, तर आपले जे मुलं जे पेन्सिल वापरतात तर त्यांना कशी आवडेल, डार्क चालणारी, लाईट चालणारी किंवा साईजमध्ये मोठी, छोटी, त्याला पुष्कशा पेन्सिलला मागे इरेझर लागलं असतं तर ते इरेझर आवडेल का, तुम्हाला काय आवडतं, त्याच्यावर पूर्ण विश्लेषण करून त्याची नियोजन आखणी म्हणजे पूर्ण आणि ती किती, कोणत्या काळात किती उत्पादन केलं जाईल, कुठल्या कुठल्या बाजारमध्ये ती पोहोचवल्या जाईल, कसं राहील, हे साऱ्या गोष्टीची प्लॅनिंग म्हणजेच नियोजन आखणी आहे. नंतर सुयोग्य संधीची निर्मिती. सुयोग्य संधीची निर्मिती म्हणजे योग्य संधीची निर्मिती करणं. जसं आजचा जो काळ आहे तो जसं आपण म्हटलं की आजची जी विपणन व्यवस्था आहे ती आधुनिक संकल्पनाच्या आधारावर आहे, म्हणजे ज्याच्यात ग्राहक हा प्रमुख केंद्रबिंदू आहे. तर ग्राहकांना योग्य वस्तू योग्य वेळेवर त्यांना उपलब्ध करून देणं ही विपणन व्यवस्थेचं एक प्रमुख कार्य आहे. त्यानंतर आहे श्रेणीकरण. श्रेणीकरणलाच आपण ग्रेडिंग किंवा स्टँडर्डायझेशन म्हणतो. श्रेणीकरण खूप गरजेचं आहे. आज जर तुम्हाला बाजारात एक तुमचं या कंपनीचं या कुठल्याही ब्रँडचं जर नाव तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ती श्रेणी किंवा ती वस्तूमध्ये त्या बाजारात त्या श्रेणीच्या वस्तू उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे परत एक मी उदाहरण देते. जसं तुम्ही कोहिनूर चावल घेऊन घ्या, तर कोहिनूर किंवा बासमती चावल, कोहिनूरचा जो बासमती चावल आहे त्यातलं तुम्ही कुठले पण पॅकेट म्हणजे कुठलंही संकोच न बाळगता कुठलं पण पॅकेट तुम्ही उचलून घेता. का बरं? कारण तुम्हाला पूर्ण खात्री आहे या गोष्टीची की प्रत्येक पॅकेटमधल्या प्रत्येक तांदळाची जी श्रेणी आहे ती एकसारखी असेल. तर श्रेणीकरण हे आजच्या विपणनची मुख्य गरज आहे. ठीक आहे.
नंतर आहे खरेदी एकत्रीकरण. तर खरेदी एकत्रीकरण बऱ्याचशा अशा वस्तू असतात की ज्याच्यात म्हणजे ज्याचे छोटे छोटे पार्ट वेगवेगळ्या जागेवरून आणावं लागतात आणि त्याला एका जागी त्यांचं एकत्रीकरण करून त्यांना त्या सगळ्या जितक्या पण वस्तू आहेत, ज्या छोटे छोटे पार्ट्स आहेत, त्यांना आपण एकत्र करून वस्तूंचा निर्माण केलं जातो. हे प्रमुखतः कृषी प्रधान ज्या वस्तू असतात आपल्या त्याच्यावर हे आपण लागू करू शकतो. म्हणजे खरेदी एकत्रीकरणचा अर्थच तो होतो की ज्याच्यात तुम्हाला वस्तूंचे छोटे छोटे पार्ट्स वेगवेगळ्या जागेवरून आणावं लागतात आणि त्यांना एकत्र करून तुम्ही जी वस्तू तयार करता ती वस्तू कशी तयार करायची किंवा म्हणजे पार्ट तुम्ही बोलवत आहे वेगवेगळ्या जागेवरून ज्याची मागणी करत आहे ते पार्ट तुम्हाला किंवा ते वस्तू तुम्हाला व्यवस्थित कुठनं मिळेल आणि ती कुठनं घ्यायची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या विपणन व्यवस्थापनच्या कार्यामध्ये संबंधित केले जातात. नंतर विक्रेत्यावर सेवा देणे म्हणजे याला जर आपण म्हटलं तर आपण म्हणतो की कस्टमर सर्व्हिस, सेल सर्व्हिस, प्री सेल सर्व्हिस, आज टेक्निकल सर्व्हिस. म्हणजे जसं आता तुम्ही एखादी वॉशिंग मशीन घेतली त्याच्यात तुम्हाला जर 2 वर्षांची वॉरंटी आहे आणि त्या ती वस्तू हाताळताना जर तुम्हाला काही त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात तर तुम्हाला लगेच तुम्ही त्या कंपनीला फोन करता आणि तिथला माणूस येऊन ते तुमचं जे पण त्याच्यात काही बिघाड झालेला असेल किंवा त्याच्यात काही त्रुटी आली असेल तर ती व्यवस्थित तुम्हाला समजून दिली जाते आणि त्याला व्यवस्थित केलं जाते. तर आजकाल ह्या सगळ्या सेवा तुम्हाला जसं घरपोच सेवा, वस्तू घरापर्यंत आणून देणे किंवा मग तुम्हाला एक EMI किंवा लोनवर वस्तू खरेदी करणे, या सगळ्या सेवा विक्रेतर सेवामध्ये समाविष्ट केल्या जातात. नंतर आहे वस्तूची साठवणूक हा एक मेन कार्य आपण म्हटलं जाईल. विपणन व्यवस्थापनचा हा एक मुख्य कार्य आहे. तर वस्तूंची साठवणूक करणं खूप गरजेचं आहे. काही वस्तू ज्या आहे त्या एक विशिष्ट कालावधीतच उपलब्ध असतात. जसं आपण हे घेतलं, जसं आपण फ्रुटीचं एक एक्झाम्पल घेतलं. फ्रुटी हा एक मँगो ज्यूस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आंब्याचं उत्पादन एक विशिष्ट कालावधीमध्येच असतं. म्हणून काय बाकीच्या ज्या कंपन्या आहेत ते फ्रुटीची कंपनी मग बाकीचे 8 महिने जेव्हा आंबा उपलब्ध नसतो तर काय प्रोडक्शन होणार नाही नाही होणार. पण त्यासाठी म्हणजे पूर्ण तुमचं जे कार्य आहे, उत्पादनाचं कार्य आहे, ते कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काही आंब्यांची साठवणूक करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बऱ्याचशा अशा वस्तू ज्या एका पर्टिक्युलर कालावधीमध्येच उपलब्ध असतात किंवा मग अशा खूप साऱ्या वस्तूचं उत्पादन, जसं मी इथे परत तुम्हाला एक उदाहरण देईल की तुम्ही छत्रीचं उत्पादन घ्या. छत्रीची मागणी का 12ही महिने असतं का? नाही, ते 4च महिने असतं. मग 4च महिने जेव्हा छत्रीची मागणी असते, पावसाळ्यात 4 महिने इथे पाऊस पडतो तेव्हाच त्या छत्रीला मागणी असते. मग बाकी 8 महिने म्हणून तो जो पण उत्पादन जितकं पण छत्रीचं झालेलं असतं त्याला एक विशिष्ट कालावधीसाठी साठवणूक केली जाते. म्हणजे पुढल्या पावसाळ्यात त्याला आपण बाजारात ती छत्री ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर आहे योग्य वाहतूक व्यवस्थेची निवड. तुम्हाला जी वस्तू आहे ती उत्पादकापासून तर अंतिम ग्राहकापर्यंत ती पोहोचवायची असते. तर त्यात बऱ्याचशा अशा स्टेजेस आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्हाला जी वस्तू आहे, तुम्ही जर उत्पादक आहे तर उत्पादकाला ती वस्तू पहिले डिस्ट्रीब्युटरला द्यायची आहे, डिस्ट्रीब्युटर होलसेलरला देईल, होलसेलर रिटेलरला देईल आणि विविध बाजारांमध्ये ती वस्तू उपलब्ध होईल. तर ही जी प्रक्रिया आहे यासाठी कुठली वाहतूक सेवा तुमच्यासाठी योग्य असेल किंवा मग कुठली वाहतुकीच्या बऱ्याच सेवा आहे. जसं तुम्ही एअर ट्रान्सपोर्ट घेऊ शकता, ट्रान्सपोर्टेशन म्हणतात याला, तुम्ही त्याला रोड ट्रान्सपोर्टेशन म्हणू शकता. मग तुमच्या वस्तूंसाठी कुठली वाहतूक सेवा स्वस्त आणि ज्याच्यात की वस्तूंच्या मूल्यांमध्ये परिणाम होणार नाही अशी वाहतूक सेवा तुम्हाला व्यवस्थित
निवड करायची असते. तर वाहतूक सेवांची निवड करणे पण विपणन व्यवस्थापनचे एक प्रमुख कार्य आहे. त्यानंतर किंमत निर्धारण करणे. तर किंमत निर्धारण करणे हा एक मुख्य कार्य आहे. कारण कसं आहे, वस्तू जेव्हा मागणी केल्या जाते तर त्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुठलाही ग्राहक पहिले त्या वस्तूची गुणवत्ता बघतो आणि दुसरं म्हणजे त्याचं मूल्य बघतो आणि त्या वस्तूला उपलब्धता सारख्या समान उपयोगिताच्या उपलब्ध असलेल्या वस्तूंशी कंपेअर करतो. जेव्हा तो वस्तूंशी कंपेअर करतो तेव्हा तो बघतो की याचं मूल्य काय आहे आणि ही वस्तू जर त्याच गुणांची वस्तू त्याला कमी मूल्यात जर उपलब्ध होत असेल बाजारात तर तो तीच घेणार. ठीक आहे, म्हणून किंमत निर्धारण. आता उत्पादकांनी असं पण नाही केलं पाहिजे की जर त्याच्या वस्तूंना मागणी नाही आहे तर त्याला तुम्ही कमी किमतीत उपलब्ध करून देणे. कारण वस्तूंच्या किमतीमध्ये खूप जास्त चढ उतार पण बरोबर नाही, त्याने पण तुमच्या मागणीमध्ये परिणाम होतो. नंतर आपण बघूया विपणनचे फायदे. विपणनचे फायदे मध्ये सगळ्यात मेन आहे वस्तू व सेवांची उपयोगितामध्ये वाढ होते. तर जसं की विपणनमुळे वस्तू आणि सेवा या उपलब्ध बाजारात होऊ लागल्या आणि ग्राहकांना प्रत्येक वस्तूबद्दल व प्रत्येक सेवाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वस्तूबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट करतात. त्याच्यामुळे पूर्ण जितकी पण माहिती असते वस्तूबद्दल आणि सेवाबद्दल ही ग्राहकांना माहिती आहे. म्हणून विपणन व्यवस्थेचा मुख्य फायदा झाला आहे ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांची उपयोगिता कशी आणि कधी आणि कशी आणि कोणती वस्तू त्यांच्यासाठी योग्य राहील याची सगळी माहिती ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत आहे. त्यानंतर ग्राहकांच्या गरजा ओळखून उत्पादन. आता एक दुसरा फायदा हा झाला की आधी पारंपरिक संकल्पनामध्ये फक्त उत्पादनावरच आपण भर टाकत होतो. त्याच्यामुळे काय व्हायचं की उत्पादन केलं की झालं आणि वस्तूंची विक्री करणं, जास्तीत जास्त वस्तूंची कशी विक्री करेल आणि कसा जास्तीत जास्त नफा आपल्याला घेता येणार, कमवता येणार याच्यावर जास्त भर दिला जात होता. ठीक आहे, मग आता आधुनिक संकल्पनाचा मेन केंद्रबिंदू आहे तुमचा ग्राहक. मग ग्राहकांच्या गरजा ओळखून आता आधुनिक संकल्पनेच्या आधारावर उत्पादक काय करतो की ग्राहकांचा पहिले अध्ययन केला जातो, ग्राहकांवर पहिले संशोधन केलं जातं की ग्राहकांना खरंच कुठल्या वस्तूची गरज आहे किंवा ग्राहक कुठल्या वस्तूची मागणी आहे बाजारात आणि त्याच्याच आधारावर वस्तू निर्मिती केली जाते. विपणनामुळे तिसरा याचा मुद्दा आहे, विपणनामुळे उत्पादक व अंतिम उपभोक्ताशी विनिमय प्रक्रिया सुलभ. म्हणजे जे घेवाणदेवाण आहे, जे विनिमय प्रक्रिया आहे, जी बाजारात जे आपण आजकाल काय असतं की एक फीडबॅक ची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे आता जेव्हा आपण बाजारातून वस्तू घेतो तेव्हा तो फक्त दुकानदार विचारतो की तुम्हाला आवडलं का, तुम्हाला याबद्दल काही मतं आहे का. पण जर तुम्ही एखादी चांगली इलेक्ट्रॉनिक वस्तू बेसिकली घ्या, तुम्ही घेतात तर त्याच्यात ते तुम्हाला फीडबॅक फॉर्म देतात. किंवा मग तुम्ही ऑनलाईन कुठली वस्तू खरेदी करता तर त्यात तुम्हाला ते विचारतात की तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे तर त्याच्यावर तुम्हाला ग्रेडिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याला 3 स्टार द्या, 4 स्टार, 4 स्टार द्या किंवा 5 स्टार. तर अशी ही ग्रेडिंग पद्धती म्हणजे ही एक प्रकार फीडबॅक घेण्याची प्रक्रिया आहे. तर त्याच्यामुळे काय झालं की उपभोक्त्याला कळलं की त्याची जी उत्पादन केलेली वस्तू आहे ती ग्राहकांना आवडली की नाही आवडली आणि कुठले ग्राहक त्याच्यावर ती वस्तू कुठल्या प्रकारच्या ग्राहकांनी ती विशिष्ट वस्तूंची मागणी केली आहे. नंतर चौथं याचा पॉईंट आहे बाजारपेठेविषयी संपूर्ण माहिती. आता ॲडव्हर्टाइजमेंटमुळे काय झालं की ग्राहकांना प्रत्येक वस्तूबद्दल माहिती मिळते. तर ग्राहकांना माहिती आहे की बाजारात कुठल्या वस्तू आहे. म्हणजे ग्राहक जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा त्याच्या माइंडमध्ये क्लिअर असतं की त्याला काय घ्यायचं आहे आणि कुठली वस्तू घ्यायची. नंतर हे साठवणीमुळे वस्तू विक्री योग्य बनली. म्हणजे आता काय असतं, मी तुम्हाला आधीच म्हटलं की फ्रुटी तुम्हाला असं दुकानदार कधीच म्हणणार नाही अरे बाबा आता
मँगोचा सीझन नाही किंवा आंबा आता उपलब्ध नाही आहे तर तुला फ्रुटी मिळणार नाही, पण आपल्याला फ्रुटी 12ही महिने उपलब्ध असते. तर ते कशामुळे? तर साठवणुकीमुळे. श्रेणीकरणामुळे वैशिष्ट्य वस्तूची निवड. श्रेणीकरण मी तुम्हाला इथे समजावून सांगितलं की श्रेणीकरण म्हणजे त्याच्यातली क्वालिटी ग्रेडिंग, स्टँडर्डायझेशन ज्याला म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा कुठली वस्तूला एक स्टँडर्ड असतं तर ग्राहक निश्चित असतो की त्या विशिष्ट प्रकारची वस्तूच त्याला त्या विशिष्ट प्रकारच्या श्रेणीचीच वस्तू त्याला ती उपलब्ध होणार. नंतर एकत्रीकरणमुळे वस्तू विक्री योग्य बनवणे. म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं की एकत्रीकरण म्हणजे जसं एक मोठा पार्ट असेल तर त्याचे छोटे छोटे पार्ट आपण एकत्र करून एक पूर्ण वस्तू तयार करणे. देशाची अर्थव्यवस्था गतिमान होणे. तर याच्यामुळे काय झालं की ग्राहकांना आपण या आधुनिक संकल्पनेच्या अंतर्गत काय झालं की ग्राहक हे मेन केंद्रबिंदू होते. तर हे त्यांचे प्रमुख केंद्रबिंदू असल्यामुळे ग्राहकांना आपण जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामुळे कसं असतं की जास्तीत जास्त विक्री होते आणि विक्री झाली तर ते ग्राहक कसे त्या वस्तूबद्दल किंवा त्या कंपनीबद्दल किंवा त्या उत्पादनाबद्दल एकनिष्ठ असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस ते त्याच वस्तूला जी मागणी ते घेतील. त्याच्यामुळे कसं होईल की मागणीमध्ये चढ उतार होणार नाही आणि देशाची अर्थव्यवस्था गतिमान राहील. समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचवता विविध वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत आणि ग्राहक आता तुमच्या जाहिरातामुळे प्रत्येक ग्राहकांना आता ज्ञान मिळालं आहे की ज्ञानी झालं आहे की वस्तू कशी वापरायची, कोणती वस्तू घ्यायची, कोणत्या वस्तूचे काय फायदे आहे आणि काय मूल्य आहे. तर त्याच्यामुळे आता ग्राहकांचा पण दर्जा राहणीमानात सुधार होतो आहे. रोजगार निर्मिती जसं की आता ह्या विपणनमध्ये एवढे कार्य आपल्याला करायचे आहे. एवढे कार्य जर आपण विपणनमध्ये करतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मॅनपॉवर लागणार आणि त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार. वेगवेगळ्या रोजगारांची इथे निर्मिती होणार. नंतर मर्यादा. तर मर्यादा जे आहे त्याच्यात पहिल्या विपणनमुळे नसलेल्या गरजांची निर्मिती केली जाते. आता काय असतं की आजकाल ट्रेंड फॅशन हे सगळं खूप चालतं. म्हणजे फक्त गरजेचीच वस्तू घ्यायची असं नाही आहे. ग्राहक काय करतो आता ट्रेंडमध्ये काय फॅशनमध्ये काय म्हणजे गरज नसतानाही ती वस्तू घेतली जाते. मग त्याच्या मागचा उद्देश काही असू द्या, देखावा असू द्या की काही पण केव्हा मग आवड ग्राहकांची म्हणजे गरज नसताना पण आवडली म्हणून घेतली. तर विपणनमुळे गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी केली जाते. अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की गरज नसतानाही आवडली किंवा फॅशन आहे म्हणून ती वस्तू खरेदी केली जाते. जाहिरातीचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला जातो. आता तुम्ही टी व्ही बघता असता. टी व्हीमध्ये वेगवेगळ्या जाहिराती बघता. जाहिरामध्ये वेगवेगळे स्टार असतात. त्या स्टारचं तुम्हाला आजकाल तर सांगायची गरजच नाही आहे की किती रेट आहे काय आहे. तर त्यांचं पेमेंट त्यांच्यावर जो खर्च झाला तो खर्च कुठून काढणार उत्पादक कुठून काढणार तर तो खर्च तुमच्या वस्तूंच्या मूल्यांमध्ये जोडला जातो. त्यानंतर खर्चामुळे सामाजिक बचत कमी होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की विपणनमुळे गरज नसल्याच्या वस्तू घेणं म्हणजे खर्च वाढला म्हणजे बचत कमी होणार. बरोबर ना. तर बचत कमी होणार म्हणजे याच्यात तुमची जी सामाजिक जी हे होती म्हणजे समाजात जे तुम्हाला एक बचतीमुळे जे आत्मविश्वास होता कुठलीही काळ मी कसाही प्रसंग येऊ दे माझ्याकडे आहे तर तो एक दर्जा कमी झाला आहे. त्याचा एक परिणाम झाला समाजावर. देन विकासावर परिणाम झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर लोकांची साठवणूक कमी झाली असेल, लोकांचे निवेश कमी झाले असेल तर त्याचा परिणाम विकासावर नक्कीच होणार आणि याचा परिणाम देशावर पण नक्कीच होणार. तर हे आपण बघितलेलं आहे संकल्पनामध्ये पारंपरिक आणि आधुनिक विपणनचे कार्य व उद्दिष्टे, त्याच्यानंतर विपणनचे काही फायदे आणि मर्यादा.